मुंबई शहरातील परेल येथील खरास बिल्डिंगमध्ये कार्यालय असलेले ओम पद्मशाली सेवा संघम या पद्मशाली संस्थेच्या वतीनं दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात 82वा वार्षिकोत्सव व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा केला। व्यासपीठावर श्री मार्कंडे महर्षींच्या फोटोसमोरील इलेक्ट्रिक दीप प्रज्वलन आमदारांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आले। ओम पद्मशाली सेवा संघमचे अध्यक्ष पोतू राजाराम यांनी सर्वांचे स्वागत करून समाजाने केलेल्या कामाबाबत माहिती दिली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुनील शिंदे आणि डॉक्टर शालका जोशी हे होते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजाने सत्कार केल्याने या व्यक्तींचे कार्य पाहून दुसऱ्यांना स्फूर्ती मिळते असे आमदार सुनील शिंदे म्हणाले। एक चांगला कार्यक्रम केल्याबद्दल आमदारांनी संस्थेचे कौतुक केले। टाटा मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक असलेले स्तन कॅन्सर तज्ज्ञ शालका जोशी यांनी उपस्थित महिलांना आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाल्या, शरीरातील कोणतेही बदल अथवा दुखणे वर काढू नये। शरीरात काही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। 50 वर्षांवरील महिलांनी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करावी। घरातील कर्ता पुरुषांनी महिलांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे। जसे शरीरावर गाठ आढळल्यास दुर्लक्ष करू नये। मुंबई महानगरपालिकेने कॅन्सर तपासणी मोहीम राबवली। त्यात फक्त 1% महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली। ओम पद्मशाली सेवा संघमने चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला। हैदराबादहून आलेले डॉक्टर देऊल पेल्ली प्रशांत कुमार नाट्यगुरू यांच्या कलाकारांनी जानपदा गीतालू लोकगीत व नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले। संस्था प्रत्येक वर्षी 9 लोकांना तेलुगू रत्न नावाने सन्मान करते। त्यामध्ये मंथेना रमेश चेअरमन आंध्र महासभा, सौ कटकम विजयलक्ष्मी समाजसेवा, गुंडारी श्रीनिवास पत्रकारिता, आरगुटला मल्लय्या समाजसेवा, गाली मुरली शिक्षण संचालक, सौ पारपेल्ली लता समाजसेवा, कटकम राज गंगाराम धार्मिक, रापेल्ली राजपाल चित्रकला, डॉक्टर बासा विकास या 9 जणांना शाल पुष्पगुच्छ संस्थेचे प्रशस्तीपत्र देऊन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते तेलुगू रत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। समाजाच्या वतीनं महिलांना भेटवस्तू दिली। ओम पद्मशाली सेवा संघमचे सरचिटणीस बडी दामोदर यांनी समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमाला महिलांची संख्या अधिक होती। ओम पद्मशाली सेवा संघम ट्रस्टी सेवे रामुलू, LD सुदर्शन, गज्जम सुदर्शन, उपाध्यक्ष चौटी नारायणदास, सहसचिव पोतू नरेश, शिक्षण समितीचे गुर्रब किशन, सांस्कृतिक समितीचे सुरकुटला सुरेश, न्याय समितीचे आरटल्ला मल्लय्या, कार्यकारिणी सदस्य कारंपुरी मनोहर, मंचे श्रीधर, चिलका राजेंद्र, तुल्ला हरिचरण, रापेल्ली वेंकटेश्वर, दंतोला हनुमंडलू, मिरगू गंगाधर, गट्टू शंकर चाटला श्रीनिवास, टाटीकोंडा मोतीराम, कोडबत्तिनी गोवर्धन, चौटी नरेंद्र तसेच मुंबई शहरातील विविध पद्मशाली समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। कुठलाही असा बदल झाला तर थोडंसं महिलांचंच नाही पुरुषांचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे। सो तोंडामध्ये कुठला अल्सर असेल किंवा स्तनामध्ये किंवा ब्रेस्टमध्ये कुठली गाठ लागली तर त्याला इग्नोर करून कामाचं नाही किंवा आपल्याला जे टॉयलेटला होतं त्याच्या जर हॅबिट्स बदलल्या, खूप जास्त व्हायला लागलं डायरिया किंवा ब्लड जायला लागलं, कुठल्याही शरीराच्या भागात अवयवातूनचं ब्लड रक्ताचा स्राव झाला तर या सगळ्या गोष्टींवर थोडं फोकस करायचं। आणि स्त्रियांनी पर्टिक्युलरली, कारण ते फार स्वतःला निग्लेक्ट करायचं अशी एक ट्रेडिशन आहे। म्हणजे इंडियन स्त्रियांमध्ये पेन कसं सहन केलं पाहिजे, म्हणजे आपण गोळी कशाला खायची, मला ते फार अभिमानाने सांगतात। मी बायका बघते टाटा हॉस्पिटलमध्ये की दर्द का कोई प्रॉब्लम नहीं है, हम सह सकते हैं। तो उनको यही कहना होता है कि सहने की दर्द ज़रूरत नहीं है। अगर कहीं पे बॉडी में कोई भी चेंज आया तो दर्द होने तक रुकने की भी ज़रूरत नहीं है।